नमस्कार मित्रांनो, मी आहे इवानची मम्मी आणि आज तुम्हाला घेऊन आली आहे महालक्ष्मीला. आणि हे आहे महालक्ष्मीचं नेहरू तारांगण. ॲक्च्युली इवानला जराही अभ्यासाची आवड नाही, तर त्याला प्रॅक्टिकली अभ्यासाची थोडी आवड देण्यासाठी आणि आमचंही नॉलेज वाढवण्यासाठी आम्ही आलो आहे ते नेहरू तारांगण. आणि तुमच्या मुलांच्या मार्च एंडच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत, तर तुम्ही इकडे नक्की व्हिजिट करा. पण शनिवार रविवार येऊच नका, कारण इथे खूप गर्दी असते. आम्ही तर मराठी शो बघण्यासाठी आलो असतो, जो 1:30 वाजता असतो. पण ॲक्च्युली आम्ही 11:30ला पोहोचूनही आम्हाला त्या शोची एक सिंगल तिकीटही मिळाले नाही. आणि आम्हाला इंग्लिश शोमध्ये तर काय कळणारच नाही, कारण आम्हाला इंग्लिश तर चांगलं नाही आहे. म्हणून आम्ही घेतले 5:30च्या हिंदी शोचे तिकीट्स. आणि एवढा टाईम काय करायचं, म्हणून आम्ही गेलो ह्या जवळच्या म्युझियमला. ॲक्च्युली हे म्युझियम खूप मोठं आणि खूप छान, खूप क्लीन आहे आणि इथे शिकण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही नक्कीच इकडे जाऊन तुमचा टाईमही स्पेंड होईल आणि खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आणि बघण्यासारख्या आहेत, की जो अश्मयुगीन काळ त्या टाईमचा आणि आत्ताचा टाईमचा इथपर्यंतचा सगळा इतिहास तिकडे आहे. तर नक्कीच व्हिजिट करा. या म्युझियममध्ये अश्मयुगीन काळापासून ते इंडियाला स्वातंत्र्य मिळण्यापर्यंतचा काळ पूर्णपणे दाखवला गेला आहे, की अश्मयुगीन काळात की कसे ते लोक राहायचे, दगडापासून कसे भांडी बनवायचे, प्लस शिकार करून कसे खायचे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी याच्यामध्ये दाखवल्या आहे, की त्यांचा काळ. त्याच्यानंतर हडप्पा संस्कृती वगैरे, त्यानंतर आपल्या देशामध्ये इंग्रज कधी आले आणि त्यानंतर स्वातंत्र्य कसं मिळालं, अशा छोट्या छोट्या गोष्टी पूर्णपणे दडल्या गेल्या. तर तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये नक्की बघू शकता. पण जर तुम्ही तिकडे जाऊन व्हिजिट कराल तर तुमच्या मुलांनाही खूप आवडेल. हे बघा, इवान बघा किती मजा करतोय. फुल मजा आणि मस्ती चालू होती. एक मिनिट, ये कौन आहे? मी हिला बघून घाबरली का ही मला बघून घाबरली, हाच मला प्रश्न पडलेला. कोण पण हा ॲक्च्युली आहे मुघल काळ, की त्या टायमाला मुघल काळ कसा होता. कोण आहे ते? छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांच्या काळानंतर इथून स्टार्ट होतो. आपल्या देशावर जेव्हा इंग्रज आलेले आणि त्यांनी कसे राज्य केले ह्याचा पूर्ण इतिहास इथे दाखवला आहे. आणि त्यानंतर इकडे बघा, इथेही तेव्हा जेव्हा फर्स्ट रेल्वे चालू झाली होती, हे इथून त्यांनी इथे दाखवलं आहे हिस्ट्रीमध्ये. पूर्ण खूप छान असं काम केलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टी खूप मस्त डिझाईन्स केल्या आहेत. खूप अट्रॅक्टिव्ह आहेत ह्या गोष्टी. हा त्या टाईमचा ओल्ड फोन. हे तेव्हाचं जेल, हे सगळं खूप छान दाखवलं आहे. आम्ही इथे इवानला जेलमध्येच ठेवलो आणि फायनली आमचा टाईम झाला 5 वाजता आणि आम्ही निघालो परत नेहरू तारांगणला व्हिजिट करायला. तर शोचा टाईमपर्यंत आम्ही इथे थोडे फोटोज काढले. इवान कुठे चाललाय? 5:30चा शो स्टार्ट होण्यापूर्वी ते 5:15लाच तुम्हाला आतमध्ये घेतात, कारण तिकडे खूप काही गोष्टी बघण्यासारखं आहे. हे बघा, वर्ल्ड टाईम. इकडे पूर्ण वर्ल्डचा काय टाईम चालू आहे देशाचा, म्हणजे प्रत्येक देशाचा वेगवेगळा टाईम, असं सगळं खूप छान हे केलं आहे. हे एक आहे मंगळ. आणि इकडे प्रत्येक असं सेक्शन वेगवेगळं केलं आहे, की म्हणजे प्रत्येक ग्रहावर गेलं तुमचं वजन काय होतं. हे माझ्या सासूबाई आहेत, ह्या गेल्या होत्या पृथ्वीवरच. ते तर आपल्याला नॉर्मली वेट माहितीच आहे. आणि मी जाऊन फायनल तो काटाच तोडून आली. आणि माझे मिस्टर गेलेले ज्युपिटरवर आणि नंतर बघितलं की तो काटाच चालत नाही आहे. आणि हे आहे मंगळयान. म्हणजे तुम्ही मंगळयानवर गेल्यावर तुमचं काय वजन असेल, असं वेगवेगळ्या ग्रहावर गेल्यावर तुमचं काय वेट असेल पूर्ण दाखवतात तिकडे. आणि हे आहे चंद्रावर. ॲक्च्युली चंद्र बघा कसा दिसतो, बघा जरा बघा. म्हणजे लोक खूप सांगतात की चंद्र खूप सुंदर असतो, पण या चंद्रावर बघा किती छोटे छोटे खड्डे केलेले आहेत. आणि चंद्रायन गेल्यानंतर त्यानंतरचा व्ह्यू आहे. जहां हम आपको थोड़ी सी पर जरूरी जानकारी देते हैं
आणि शो स्टार्ट होण्यापूर्वी आहे ना, हा 10 मिनिटाचा छोटा प्रोग्राम असतो. इकडे हे तुम्हाला एक्सप्लेन करतात की आतमध्ये गेल्यावर काय करायचं आणि काय करू नये. आणि फायनली तो टाईम आला जिकडे आम्हाला आतमध्ये जायला एंट्री मिळाली. बघा, माझं आपलं फक्त फोटो काढ हेच चालू होतं. कारण एका पण ब्लॉगमध्ये माझ्या मिस्टरांनी माझे फोटोज काढले नव्हते किंवा मी त्या ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये मी एक मिनिटही ते मला कॅप्चर करत नव्हते. लोक सायंटिस्ट आहेत. सायंटिस्ट कोण आहे? सायंटिस्ट. गाईस, शनिवार रविवार खरंच येऊ नका, कारण इकडे ना खूप मारामारी असते व्हिडिओ काढण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी. मला तर एकही मुमेंट एवढे कॅप्चर करता आले नाही, मी तुम्हाला प्रॉपर दाखवू नाही शकत. तर तुम्ही खरंच इथे जा आणि म्हणजे खूप छान आहे. इकडे पण जायचं असेल तर शनिवार रविवार सोडून जा, म्हणजे तुम्हाला खूप छानपैकी सगळं बघता येईल. फायनली आम्हाला जाता आलं चंद्रावर. बघा, मी, माझी सासूबाई आणि हा आहे बघा, इथून स्टार्ट होतो शो. इथे जाऊन तुम्हाला तिकीटावर तुमचा जो नंबर असतो ना, तिथे जाऊन आपापल्या सीटवर जाऊन बसायचं, शांतपणे बसायचं आणि मोबाईल चालू करायचा नाही नंतर. मग त्यापूर्वी आम्ही जरा थोडेसे व्हिडिओज आणि फोटोज कॅप्चर केले. बघा किती छान वाटतं आपलं. हे खूप मस्त आहे. गोल 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 फिरत होतं, चक्करच जाते ते. एवढं धुकं का पडलं? थंडी पडली का? फायनली 45 मिनिटच्या शोसाठी 4 तास वेस्ट केल्यानंतर आम्ही गेलो संदीप गोमंतक. वा, इकडचं जेवण आणि स्पेशली ती खोबऱ्याची चटणी. खरंच इकडे जा तुम्ही. हे CSTला आहे. आम्ही तर मस्त ताव मारलेला. पूर्ण फिश थाळी, इतकी स्वस्त आणि इतकं टेस्टी. आणि ॲक्च्युली ते लोकांना तुम्हाला म्हणजे थांबवतही नाही जेवण्यासाठी. आम्ही चटणी, त्यांची जी खोबऱ्याची चटणीची स्पेशालिस्टी ती मागून खाल्ली. हे बघा, हे आम्ही खूप प्रॉन्स फ्राय मागवलेले, प्लस खेकडाही मागवलेला, मटन, फिश. ॲक्च्युली दिवसभराची भूक आम्ही ह्याच्यावर शांत केली. आणि नंतर आम्ही गेलो गिरगाव चौपाटीला. आम्ही जेव्हा मुंबईला जातो तेव्हा गिरगाव चौपाटी जाना तो बनता ही आहे. फायनली इतकी पीसफुल नाईट स्पेंड केल्यानंतर एंड झाला त्या संडेचा. आणि hope you seriously guys like this video na, then please like it, share it and subscribe. Bye.